नमस्कार. सणावाराला झटपट आणि चविष्ट असं काय बनवावं हा नेहमीच विचार असतो आणि खूप मोठा स्वयंपाक करायला जर आपल्याला वेळ नसेल तर अशा वेळेस आपण झटपट छोले-पुरी, श्रीखंड अशा प्रकारचा बेत नक्कीच आखू शकतो. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज इथे मी छोले-पुरी बनवणार आहे. त्यासाठी इथे मी छोले रात्रीच भिजत घातले होते आणि सकाळी ते खूप छान असे भिजून तयार आहेत. तर आता हे छोले बनवत असताना मी कुठेही वाटणाचा वापर करणार नाही. बिना वाटणाचे छोले आणि कमीत कमी मसाले घालून छोले कसे बनवायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहून घेणार आहोत। त्यासाठी इथे एका कुकरमध्ये जवळपास 2 ते 2.5 पळी इतकं तेल घातलंय आणि त्यामध्ये स्वाद यावा म्हणून तेजपत्त्याची 2 पानं सोबतच थोडा दालचिनीचा तुकडा आणि एक ठेचलेली वेलची घातलेली आहे। तर स्वादसाठी आपण इतकाच गरम मसाला घातलेला आहे आणि सोबतच यामध्ये बारीक चिरलेला मध्यम आकाराचा कांदा आणि टोमॅटो घातलेला आहे। दोन्हीही छान परतून घ्यायचंय। आता हे झटपट परतून व्हावं यासाठी मी थोडंसं मीठ घालणार आहे आणि मग हे कांदा आणि टोमॅटो पटकन परतून होतील आणि मऊ पडतील। तर बऱ्याचदा आपण बघतो की छोल्यामध्ये भरपूर सारे गरम मसाल्याचा वापर केला जातो, खोबऱ्याचं वाटण केलं जातं। तर अशा वेळेस हे छोले जे आहेत खूप मसालेदार बनून तयार होतात आणि बऱ्याच जणांना मसालेदार खायचं नसेल तर अशा पद्धतीने छोले तुम्ही नक्की एकदा बनवून बघा। तर यामध्ये मीठ घालून घेतलेलं होतं, त्यासोबतच अर्धा ते पाऊण चमचा आलं, लसूण, कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीची पेस्ट घालून घेतलेली आहे। पुन्हा एकदा याला आपण व्यवस्थित परतून घेऊया आणि आपण आता घरी जो बनवलेला मसाला असतो घरगुती तो घालून घेणार आहोत। साधारणपणे 1.25 चमचा इथे मी घरगुती तिखट घालून घेणार आहे। वर्षभराचा जो साठवणुकीचा मसाला आपण बनवून ठेवलेला असतो तर त्यामध्ये भरपूर सारे गरम मसाल्याचा वापर केलेला असतो। सोबतच आता आपण फोडणीमध्ये थोडेसे गरम मसाले देखील घातलेले आहेत, त्याचा देखील भरपूर असा स्वाद उतरणार आहे। त्यामुळे एक्स्ट्राचा असा बाहेरून आपण वरतून गरम मसाल्याची पावडर घालण्याची आवश्यकता वाटत नाही। आता हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। आता यामध्ये आपण भिजवून घेतलेले जे छोले होते ते घालून घेणार आहोत। आता इथे प्रश्न पडला असेल वाटण नाही घातलं तर छोले कसे होतील, म्हणजे मसालेदार तर दिसणारच नाही, शिवाय चव येईल की नाही आणि म्हणजे पाणी एकीकडे आणि छोले एकीकडे असं होईल की काय, तर तसं अजिबातच होणार नाहीये। तर इथे मी सगळे छोले घालून घेतलेत आणि आता पुन्हा एकदा ह्याला 1 ते 2 मिनिटांसाठी परतून घेऊया। आता हे छोले मी डायरेक्ट कुकरमध्ये बनवणार आहे। इथे देखील आपण वेळ वाचवलेला आहे। छोले आधी उकडवून घ्या आणि मग नंतर त्याला फोडणी देत बसा, यामध्ये थोडासा वेळ जातो। डायरेक्ट छोले केले ना त्याची चव देखील खूप वेगळ्या पद्धतीची बनून तयार होते। आता व्यवस्थित परतून घेतलंय, यामध्ये आता शिजण्यापुरतं पाणी घालून घेणार आहोत। साधारणपणे 1.25 ग्लास इतकं मी पाणी घालून घेणार आहे, कारण की हे छोले आपण कच्चे कुकरला घातलेले आहेत, शिजण्यासाठी पाणी लागणार आहे। शिजून झाल्यानंतर हे पाणी आटणार आहे। आता पाणी घालून झाल्यानंतर एकदा मिक्स करून घेते। मीठ मी आधीच घालून घेतलं होतं। कुकरचं झाकण लावून जवळपास 5 ते 6 शिट्ट्या करून घेणार आहे आणि 5 ते 6 शिट्ट्यांमध्ये खूप छान असे मऊसर छोले शिजून तयार होतात। तर कुकर लावून घेतलाय, शिट्टी लावून घेते आणि 5 ते 6 शिट्ट्या करून घेते। तोपर्यंत इथे मी पुऱ्या करून घेते, बाजूला छोले होतायत। गॅसवर कढईमध्ये मी तेल तापत ठेवलंय आणि इथे मी सकाळीच पीठ मळून घेतलं होतं। पुरीचं पीठ मळत असताना नेहमी हे कठीण असं पीठ मळायचं। तर आता हे पीठ मी मळून घेतलंय आणि त्याच्या या अशा पुऱ्या लाटून घेते। जर तुम्हाला पिठावर पुऱ्या लाटायच्या नसतील तर तुम्ही थोडंसं तेलाचा हात घेऊन फक्त तेलावर देखील या पुऱ्या लाटू शकता। तेलावर पुऱ्या लाटण्यामुळे तेल जास्त जळत नाही आणि काळपट होत नाही। आता इथे मी पिठावर लाटलंय त्यामुळे थोडासा तेलाचा रंग बदलेल। तर आता लागतील तशा पुऱ्या लाटेल आणि लगेचच त्या तळून घेईल। तर 1 ते 2 पुऱ्या मी तळून दाखवते। मस्त टम्म अशा या पुऱ्या फुगून तयार आहेत। कठीण असं पीठ मळलं ना मस्त पुऱ्या टम्म आणि खुसखुशीत अशा होतात। तर अशाच पद्धतीने बाकीच्या सगळ्या पुऱ्या मी तळून घेते। खूप झटपट स्वयंपाक होतो, जास्त काही वेळ लागत नाही। अगदी अर्ध्या तासामध्ये म्हणाल तरी हा स्वयंपाक बनवून तयार होतो। तर जास्त काही तामझाम न करता झटपट सणावाराला अशा पद्धतीने छोले, पुरी आणि श्रीखंडचा बेत तुम्ही नक्कीच आखू शकता। तर इथे आता पुऱ्या तळून झालेल्या आहेत, त्या आता मी सगळ्या काढून घेते आणि राहिलेल्या पुऱ्या देखील तळून घेते।
छोले इथे झाले होते, तर या पळीने मी थोडेसे छोले असे स्मॅश करून घेतलेले आहेत आणि जवळपास अर्धे-अर्धे असे छोले मी तयार करून घेतलेत. काही अर्धे छोले ठेवायचे आणि काही अख्खे छोले ठेवायचे. तर मस्तपैकी दाटसरपणा येतो आणि कुठेही असं वाटत नाही आपल्याला की आपण यामध्ये वाटण घातलं नाहीये म्हणून. परफेक्ट असे छोले बिना वाटणाचे बनवून तयार आहेत. गरमागरम छोले मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. सजावट म्हणून त्यावर मी थोडीशी कोथिंबीर घालणार आहे. सॅलड म्हणून इथे मी थोडासा कांदा चिरून ठेवलाय आणि ह्या ज्या पुऱ्या आपण तळून ठेवल्या होत्या त्या देखील यामध्ये आपण घालून घेणार आहोत आणि थोडंसं गोड म्हणून इथे बाजूला मी श्रीखंड ठेवून घेणार आहे. तर झटपट असा हा स्वयंपाक अर्धा ते पाऊण तासामध्ये बनून तयार होतो. तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.